आज वीरभद्र साईबाबा पालखी सोहळा या राहत्यातून दिंडीचं प्रस्थान होत असताना आज राहता शहर हे दुमदुमून गेलं। या गावाची वारकरी संप्रदायाची परंपरा आहे। या गावामध्ये गंगागिरी बाबा आले, नारंगिरी महाराज आले। या ठिकाणी 1972 ला फार मोठा सप्ताह झाला आणि या सप्त्यामध्ये संपूर्ण गाव वारकरी संप्रदायाच्या विचारामध्ये सगळं भगवं झालं। आणि या गावाला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, सामाजिक परंपरा आहे, राजकीय परंपरा आहे। या गावामध्ये देशभक्त स्वामी सहजानंद भारती यांचं या ठिकाणी त्यांची कर्मभूमी म्हटलं तर काही वावगे ठरणार नाही। 1942 आणि 1947च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वामी सहजानंद भारती यांच्या अधिपत्याखाली फार मोठं आंदोलन झालं। या गावामध्ये ब्रिटिश काळामध्ये फौजदारला मारलं आणि गावामध्ये जिल्ह्यामध्ये एवढे स्वातंत्र्य सैनिक नाही असे स्वातंत्र्य सैनिक या राहत्यामध्ये तयार झाले। आणि अशा अवस्थेमध्ये या गावाची एक धार्मिक परंपरा, वारकरी संप्रदायाची परंपरा या गावाला लाभल्यामुळं या गावामध्ये नेहमी सजराम सुपालाम या ठिकाणी नेहमी प्रत्येकाच्या मनामध्ये वारकऱ्याविषयी एक आनंदाची भावना आहे। आणि ही दिंडी पंढरपूरला प्रस्थान करताना संपूर्ण गावातले लोक, सर्व समाजाचे लोक मनोभावे या दिंडीचं प्रस्थान होत असताना त्यांना निरोप समारंभ देत असताना प्रत्येकाच्या भावना या प्रफुल्लित झालेल्या आहेत। आणि अशीच सालाबाद प्रमाणे ही दिंडी या ठिकाणी येऊन जावो। या दिंडीला या गावच्या वतीनं साईबाबा वीरभद्र आपल्या सर्वांच्या वतीनं या अशी वीरभद्रचरणी प्रार्थना करतो। वीरभद्र साई उपासनी महाराज वारकरी सेवा संस्था राहता साकुरी आयोजित श्री क्षेत्र साकुरी ते तीर्थ क्षेत्र पंढरपूर इथे भव्य पायी दिंडीचा सोहळ्याचं आगमन आज या ठिकाणून राहता ते पंढरपूर या ठिकाणी झालेलं आहे। मी आमच्या राहता शहराच्या वतीने सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वतीने व सुजयदादा विखे पाटील यांच्या वतीने व समस्त आमच्या राहता ग्रामस्थांच्या वतीने आमच्या राहता शहरातून जाणारी दिंडी ही निर्विघ्नपणे पार पडो, त्यांना कुठल्याही प्रकारचं संकट रस्त्यामध्ये येऊ नये। जर समजा कुठल्याही प्रकारची अडीअडचण जर आली तर त्या सर्व दिंडी भाविकांना सांगितलेलंच आहे की सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या कार्यालयाशी तातडीने संपर्क साधावा। यांची सर्व दिंडीकरांची व्यवस्था पंढरपूर या ठिकाणी सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जो मठ आश्रम आहे या ठिकाणी सर्व भाविकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मी माझ्या राहता शहराच्या वतीने त्या दिंडीस हार्दिक शुभेच्छा देतो। येवलेचे रोप लाविले दारी त्याचा वेलो गेला गगनावरी। सुरुवातीला हा वीरभद्र साई उपासनी महाराज दिंडी सोहळा सुरू करताना 50 लोकांवर हा दिंडी सोहळा सुरू केलेला होता। त्यात मेहत्रे बाबा, जेजूरकर दादा, बनकर दादा यांचं सहकार्य, पोपटराव गुंजा जे कमी पडल ते त्यांनी त्यावेळेस पासून मदत करीत आले। आज सुजय दादांचं सुद्धा खूप मोठं योगदान सुरुवातीपासून 13 वर्षापासून त्यांचं योगदान या दिंडी सोहळ्यासाठी आहे। खूप मोठ्या प्रमाणात ते आम्हाला लागेल ती मदत देतात आणि या दिंडी सोहळ्यात सहकार्य करतात। दिंडी सोहळ्याचं वैशिष्ट्य हे आहे, या दिंडी सोहळ्यात कुठल्याही भिशी घेतली जात नाही। दुसरी गोष्ट, हा दिंडी सोहळा आम्ही पोपटरावच्या टाकल्यामुळे पोपटरावच्या ताब्यात दिलेली आहे आणि पोपटराव स्वतः हे 3 दिंडी सोहळे चालवतात। राहता आळंदी, राहता पंढरपूर, राहता त्र्यंबकेश्वर या तिन्ही वाऱ्या या वीरभद्र महाराजांच्या कृपाआशीर्वादाने चालू आहे आणि सर्व वारकऱ्यांचं सहकार्य या दिंडी सोहळ्याला मोठ्या प्रमाणात मिळत आहे। आज दिंडीमध्ये 300-350 लोकांच्या पर्यंत आज संख्या आज गेलेली आहे। तरी वीरभद्र महाराजांच्या कृपेने ते व्यवस्थित चालू आहे। दादांचा फोन आला होता, दादा काही कामात असल्यामुळे या ठिकाणी येऊ शकले नाही, पण त्यांचे सुद्धा आशीर्वाद या दिंडी सोहळ्याच्या आहेत
आणि नेहमी राहतील अशी अपेक्षा करू.